अयि छात्राः नमो नमः। अद्य वयं दशमी कक्षायाः तृतीयः पाठः सूक्तिसुधा पठामः। एषः पाठः कण्ठस्थीकरणार्थम् अस्ति। तर्हि छात्राः अध्येतव्याः यत् यानि सुभाषितानि अस्मिन् पाठे आगतानि तानि सर्वाणि सुभाषितानि कण्ठस्थीकरणीयानि सन्ति। अतः वयं सूक्तिसुधां पठामः। तर्हि किं नाम सूक्ति? सूक्तेः कः लाभः इति वयम् अस्माकं पाठे या प्रस्तावना अस्ति तत्र सर्वं वर्णितमस्ति। सूक्तयः नाम सुवचनानि। नैकानि सुवचनानि सन्ति। बाल्यात् प्रभृति वयं प्रशालायां कृष्णफलके प्रतिदिनं लिखामः। तस्य कः लाभः? तर्हि यदि सम्यक् विचारः वयं कुर्मः तर्हि अस्माकम् आचारः अपि सम्यक् भवति। इत्येव न, अपि तु सूक्तीनां पठनेन वाक्चातुर्यं वर्धते। तथैव सूक्तीनाम् उपयोगः लेखने अपि तु भाषणे अपि भवति। एतदर्थम् एकं श्लोकमस्ति। खिन्नञ्चापि सुभाषितेन रमते स्वीयं मनः सर्वदा श्रुत्वान्यस्य सुभाषितं खलु मनः श्रोतुं पुनर्वाञ्छति। अज्ञानवतोऽप्यनेन हि वशी कर्तुं समर्थो भवेत्। कर्तव्यो हि सुभाषितस्य मनुजैरावश्यकः संग्रहः। अस्माकं पाठे या प्रस्तावना अस्ति तत्रैव एषः श्लोकः तत्र अस्ति। किमस्ति अस्मिन् श्लोके? तर्हि यदि अस्माकं मनः खिन्नः भवति तर्हि अपि यदि वयं कोऽपि सुभाषितं सूक्तिं यदि शृण्मः तर्हि निश्चयेन अस्माकं मनः प्रसन्नः भवति, प्रफुल्लितः भवति, कार्यार्थम् उद्युक्तः भवति। इत्येव न, अपि तु पुनः पुनः श्रोतुम् अस्माकं मनः इच्छति। ज्ञानवतः अज्ञानापि वशीकर्तुं समर्थः भवति इति सामर्थ्यमस्ति सूक्तीनाम्। अतः मानवः अवश्यः सूक्तीनां सङ्ग्रहः कुर्यात्। एकं सुभाषितमस्ति। पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितं मूढे पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधीयते। तर्हि पृथिव्यां त्रीणि एव रत्नानि, जलम्, अन्नं, सुभाषितं। तर्हि मनुजः अवश्यः सुभाषितानां सङ्ग्रहः कुर्यात्। अतः वयम् एषः पाठः पठामः। तर्हि वयम् अस्माकं प्रथमः श्लोकः यत् नीतिशतकात् तत् उद्धृतः अस्ति तद् वयं सर्वप्रथमं पठामः। अवधानं दत्वा निश्चयेन शृणोतु। विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्नगुप्तं धनं विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरूणां गुरुः विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परं दैवतं विद्या राजसु पूज्यते न तु धनं विद्याविहीनः पशुः। ये छात्राः, अस्मिन् श्लोके विद्याविहीनः पशुः इति सूक्तिः अस्ति। एतत् श्लोकं शार्दूलविक्रीडितम् एतस्य वृत्तमस्ति। शार्दूलविक्रीडितं वृत्ते एषः श्लोकः अत्र आगतः। बहु सम्यक् मधुरः श्लोकः अस्ति। तर्हि सर्वप्रथमम् अस्मिन् श्लोके ये शब्दाः या आगताः ते वयं पश्यामः। अस्मिन् श्लोके सर्वप्रथमं वयं रूपपरिचयं पश्यामः। अत्र राजसु इति राजन् इति शब्दस्य सप्तमी बहुवचनम् अस्ति। अनन्तरं पूज्यते इति एकं रूपम् अस्ति।
पूज्यते इति पूजधातोः दशमगणस्य एषः धातुः अस्ति। तर्हि तस्य कर्मणि लट् लकारस्य प्रथमपुरुष एकवचनस्य रूपम् अस्ति। अस्मिन् एव सुभाषिते विद्याविहीनः पशुः अस्मिन् सूक्त्याम् अत्र समासः वर्तते। विद्यया विहीनः विद्याविहीनः तृतीया तत्पुरुष समासः तत्र भवति। अयि छात्राः, तर्हि इदानीं वयम् अस्य श्लोकस्य स्पष्टीकरणं पश्यामः। पश्यन्तु, विद्यानाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्नगुप्तं धनं। विद्यानाम, नाम याचा अर्थ म्हणजे, नरस्य रूपमधिकं, रूपमधिकं रूपम अधिक अधिकम, अधिकम नाम किम, अधिकस्य तस्य सौंदर्यम अस्ति, रूपमधिकम म्हणजेच काय की विद्या हे मानवाचं अधिकच सौंदर्य आहे। एवढंच आहे का? नाही, तर पुढं याचे सुभाषितकार काय म्हणतायत? प्रच्छन्न गुप्तं धनम। तर हे एक गुप्त धन आहे, सुरक्षितम गुप्तम धनम असते किम, विद्या। नीतिशतकातून भर्तृहरी विद्येचं वर्णन करत असताना किती सार्थ आणि सुंदर वर्णन करतायत पहा। कारण ही विद्या कशी आहे? गुप्त आहे। न चोरहार्यम न च राजहार्यम, की कुठलाही चोर याला चोरी करू शकत नाही, राजा हरण करू शकत नाही। न भ्रातृभाज्यम, भाऊ याची वाटणी मागू शकत नाही। असं हे विद्यारूपी धन हे गुप्त आहे। मग अजून ही विद्या काय काय करते? विद्या नाम ज्ञानम इत्यस्य इतोपि कः लाभः कः उपयोगः मानवजीवने भवति। विद्या भोगकरी यशस्सुखकरी विद्या गुरूणां गुरुः। विद्या भोगकरी, भोगकरी नाम किम, मानवाच्या जीवनामध्ये ज्या ज्या उपभोग्य गोष्टी आहेत त्या सर्व प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य हे या विद्येमध्ये आहे। एवढंच नाही तर विद्या ही यश मिळवून देणारी आहे, कीर्ती मिळवून देणारी आहे आणि सर्व प्रकारची सुख हे आपणास प्राप्त करून देणारी ही विद्या आहे। पुढे जाऊन भर्तृहरी असं म्हणतात, विद्या गुरूणां गुरुः। विद्या ही गुरूंचीही गुरु आहे। म्हणजेच काय, मानवी जीवनामध्ये आपण ज्ञान संपादन करत असताना कितीही ज्ञान संपादन केलं तरी देखील अजून बरंचसं ज्ञान हे अधिग्रहित करण्यासाठी, बरंचसं ज्ञान हे ग्रहण करण्यासाठी हे शिल्लकच असतं। कदाचित त्यासाठी मानवी जीवन हे अपूर्ण ठरतं। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील आपल्या जीवनाच्या अंतिम समयी म्हणतात की मी एवढं जरी ज्ञानाचं कार्य केलं असेल तरी देखील या ज्ञानरूपी समुद्रातील मी फक्त एक थेंब पिऊ शकलो। याचाच अर्थ काय की विद्या ही गुरूंची देखील गुरु आहे। आपण पाहू शकतो की आपणासमोर हे जे चित्र दिसत आहेत यामध्ये एक संस्कृतचं पुस्तक आहे, एक शास्त्रज्ञ आहेत, कवी लेखक आहेत, ऋषी आहेत, त्यांच्यासमोर वेगवेगळे आपल्याला नावं ग्रंथांची दिलेली आपल्याला दिसतात। तर या दृष्टीतनं आपण विचार करा की ही विद्या आहे ही गुरूंची देखील गुरु आहे। एखाद्या शास्त्रज्ञाने लावलेला शोध हा पुढील शास्त्रज्ञाने अजून कोणता तरी नवीन शोध लावलेला आहे। एखादा कवी असेल, लेखक असेल, त्यांनी केलेली एखादी ग्रंथ निर्मिती, साहित्य निर्मिती याहीपेक्षा पुढील लेखकांनी, साहित्यिकांनी, कवींनी ही अधिक प्रमाणात त्याची साहित्य निर्मिती केलेली आहे। म्हणजेच काय, तर विद्या ही गुरूंची गुरु आहे। एवढंच नाही, विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परं दैवतम। विद्या बंधुजनः स्वकीयः अस्ति, स्वजनः अस्ति, कदा विदेश गमने, यदि वयं विदेशे गच्छामः तर्हि सर्वप्रथमम् अस्माकं स्वजनः कः, स्वकीयः कः, तर्हि अस्माकं मतिः, अस्माकं बुद्धिः, अस्माकं विद्या। म्हणजेच आपली विद्या हे आपलं सगळ्यात मोठं त्या ठिकाणी धन असतं, तेच आपले बंधुजन असतात। आणि विद्या परं दैवतम असं पुढे भर्तृहरी म्हणतात की विद्या हे श्रेष्ठ दैवत आहे। परम नाम श्रेष्ठम दैवतम, विद्या हेच श्रेष्ठ दैवत आहे। विद्या राजसु पूज्यते न तु धनम। राजसु आपण पाहिलं, राजन सप्तमी बहुवचनम, की विद्या ही राजाला सुद्धा पूजनीय आहे। आपल्याकडे असं म्हणतात, स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते। आपण पाहताय
इथं एक परदेशी शास्त्रज्ञ आहेत, पण तरी देखील आपण त्या शास्त्रज्ञाचा आदर करतो, त्याच्या ज्ञानाचा आपण आदर करून ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी प्रयत्न करतो. तद्वत आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेलं ज्ञान आज अखिल विश्वामध्ये अभ्यासलं जात आहे. म्हणजेच काय की विद्वान सर्वत्र पूज्यते. म्हणूनच सांगितलेलं आहे की विद्या ही राजाला देखील पूजनीय आहे. म्हणून प्राचीन काळी सुद्धा राजाने राज्यव्यवहार सुलभ करावा, व्यवस्थित करावा, प्रजेचं सुखाने पालन करावं, यासाठी म्हणून त्या ठिकाणी विद्वानांची नेमणूक केलेली असायची. आणि शेवट भर्तृहरी सांगतात, विद्याविहीनः पशुः, की विद्या नसणारा, विद्यया विहीनः विद्याविहीनः, की विद्या नसणारा हा साक्षात कसा आहे, पशुः, म्हणजे तो साक्षात प्राणीच आहे. कारण त्याला कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही. ज्याप्रमाणे एखाद्या प्राण्याजवळ कोणत्याही प्रकारचं ज्ञान नसतं, ते नैव सहा पशुः इति कथ्यते. आता हा विद्याविहीनः पशुः. मराठीमध्ये अनेक वेळा आपण असं म्हणतो, गाढवाला गुळाची चव काय, म्हणत असताना एखाद्या छोट्याशा सुक्तीतून आपण बहुतसा अर्थ सांगून देतो. तद्वत इथं विद्याविहीनः पशु या सुक्तीतून विद्येशिवाय मनुष्य हा पशुवत आहे, हा संदेश भर्तृहरीने या श्लोकातून दिलेला आहे. इदानीं वयं द्वितीयं श्लोकं पठामः. सर्वप्रथमं तस्य पठनं कुर्मः. निन्दन्तु नीति निपुना यदि वा स्तुवन्तु, लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम्, अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा, न्यायात् पथः प्रविचलन्ति पदन्न धीराः. एषः अपि श्लोकः नीतिशतकात् एव अस्ति. अस्य श्लोकस्य वृत्तं वसन्ततिलक इति अस्ति. बहु सुन्दरम् एतदपि सुभाषितमस्ति. अत्र न्यायात् पथः प्रविचलन्ति पदन्न धीराः इति सूक्ती असते. म्हणजेच काय की जी धैर्यवान माणसं असतात, धीरशील माणसं असतात, ते आपल्या न्यायाच्या पथातून कधीही बाजूला होत नाहीत, आपला मार्ग कधीही सोडत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या जीवनामध्ये एक विद्यार्थी म्हणून ज्ञान ग्रहण करत असताना आपण जो हा ज्ञानमार्ग स्वीकारलेला आहे, तर या ज्ञानमार्गातून बाजूला होऊ नये यासाठी हे सुंदर सुभाषित आपल्या समोर आहे. मग त्या धैर्यवान माणसाची लक्षणं कोणती, तो कसा वागतो, त्याचं आचरण कसं, हे या सुभाषितात सांगितलेलं आहे. पाहूया आपण. निंदन्तु नीति निपुना यदि वा स्तुवन्तु, लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम्, अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा, न्यायात् पथः प्रविचलन्ति पदन्न धीराः. इदानीं सुभाषिते आगतानि रूपाणि वयं पश्यामः. अत्र स्तुवन्तु इति एकं रूपम् अस्ति. तस्य मूलधातुः अस्ति स्तु, द्वितीयगणस्य एषः धातुः अस्ति परस्मैपदीयः, लोट् लकारः, प्रथमपुरुष एकवचनं. तथैव पथः, पथः पथिन् इति मूलशब्दं पुल्लिङ्गः, पंचमी एकवचनम्. अस्मिन् सुभाषिते सामासिकशब्दाः अपि वर्तन्ते. पश्यामः. नीतिनिपुणाः नाम नीत्यां निपुणाः, नीतिनिपुणाः, नीत्यां सप्तमी तत्पुरुषसमासः. अनन्तरं यथेष्टं, यथेष्टं इष्टम् अनुसृत्य अव्ययीभावः, इष्टम् अनुसृत्य अव्ययीभावः, यथा इति अव्ययः वर्तते, अतः इष्टम् अनुसृत्य अव्ययीभावः. अनन्तरं युगान्तरे, युगान्तरे अन्यत् युगं तस्मिन् युगान्तरे, अन्यत् युगं तस्मिन् युगान्तरे कर्मधारयः, कर्मधारयसमासः अत्र वर्तते. इदानीं सुभाषितस्य वयं स्पष्टीकरणं पश्यामः. इत्यस्य सरलार्थः किं भवेत् इति वयं पश्यामः. निंदन्तु नीतिनिपुणाः. सर्वप्रथम धैर्यवान माणसं काय करतात, ते कोणतंही काम करत असताना तत्र ये नीतिनिपुणाः सन्ति ते निंदां कुर्वन्ति, कदाचित् स्तवनमपि कुर्वन्ति. स्तुवन्तु इति वयम् अस्मिन् सुभाषिते धीराः
कथम आचरन्ति इति वयं पश्यामः। कथम आचरन्ति? निन्दन्तु नीति निपुणाः यदि वा स्तुवन्तु। यः नीत्यां निपुणाः सन्ति ये ते यदि निंदां कुर्वन्ति अथवा स्तवनं कुर्वन्ति चेत तरीही अपि, म्हणजेच काय की जे नीतिशास्त्रामध्ये मानव व्यवहाराच्या विषयामध्ये जे प्रवीण आहेत, पारंगत अशी काही लोक, अशा काही व्यक्ती ह्या काम करत असताना, कुठलंही कार्य पुढे नेत असताना काही वेळा आपल्याला निंदाही करतात आणि काही वेळा स्तुतीही करतात. परंतु जी धैर्यवान माणसं असतात ते नीतिनिपुण लोकांनी, नीती पारंगत लोकांनी निंदा केली काय किंवा स्तवन केले काय, म्हणजेच काय स्तुती केली काय, त्यानंतर लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम. लक्ष्मी नाम द्रव्य, म्हणजे द्रव्य आलं काय, पैसा आला काय, पैसा गेला काय, अशी विरक्त अवस्था ही त्या धैर्यशील माणसांची असते. कारण त्यांना जे आपल्या जीवनामध्ये ध्येय ठरवलेलं आहे, जे कार्य आपण करणार आहोत, तर ते कार्य त्यांना पुढे न्यायचं असतं. आपण अनेक थोर महापुरुष पाहतो, तर त्यांच्यामध्ये हे गुण आपल्याला दिसून येतात. एवढंच नाही, अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा. मरणम अद्य असतो वा युगांतरे असतो. मरणम असतो, तरी मरण आज आलं काय किंवा युगांतराने आलं काय. धीराः, परंतु धैर्यशील माणसं न्यायात पथः, यः न्यायस्य पथः अस्ति, मार्गः अस्ति, तस्मात् एतादृशाः धीराः कदापि न प्रविचलन्ति. म्हणजेच काय की धैर्यवान माणसं आपल्या न्यायाच्या मार्गातून कधीही दूर होत नाहीत. आपण अनेक थोर महापुरुष, संत, समाजसुधारक, क्रांतिकारक अशा अनेकांची उदाहरणं आपण या ठिकाणी पाहू शकतो. की जसं आपण या ठिकाणी आता पाहतोय, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, सावित्रीबाई फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, हे थोर महापुरुष यांनी ज्या ज्या वेळेस कार्याचा वसा घेऊन कार्य करायला सुरुवात केली, त्या प्रत्येक वेळेस या थोर महापुरुषांवर देखील तत्कालीन लोकांनी ही त्या ठिकाणी टीकाही केलेली आहे आणि अनंतर त्यांचं स्तवन देखील केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय की ज्या व्यक्ती ध्येयाप्रती दृढ होऊन आपलं कार्य पुढे नेतात, आपला चांगला मार्ग सोडत नाहीत, त्या व्यक्ती आयुष्यामध्ये यशस्वी होतात. आणि हेच ही सूक्ती आपल्याला सांगत आहे की न्यायात पतः प्रविचलन्ति पदन्न धीराः, की धैर्यवान माणसं आपल्या न्यायशील, न्याययुक्त मार्गापासून कधीही आपलं एक पाऊल देखील दूर करत नाहीत. इदानीं वयं तृतीयं श्लोकं पठामः. पंचतंत्रात स्वीकृतमस्ति एतत् सुभाषितं, बहु सुन्दरमस्ति. सर्वप्रथमं वयम् एतत् सुभाषितं पठामः. आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः, बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थसाधनम्. अतिशय सोपं साधं सुभाषित अनुष्टुप वृत्तामध्ये आलेलं आहे. मानवी जीवनामध्ये आपण वर्तन करत असताना अनेक वेळा मौनम सर्वार्थ साधनम असं एक सुवचन किंवा सुक्ती ही आपण वापरतो. त्याचाच हा श्लोक या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला आलेला आहे. सर्वप्रथम आपण यातील रूपपरिचय आणि समास पाहूया. रूपपरिचयः बध्यन्ते बंध नवमगणः परस्मैपदीयः कर्मणि लेट् प्रथमपुरुष बहुवचन. अत्र सामासिक शब्दाः शुकसारिकाः, शुकाः च सारिकाः च, शुकसारिकाः इतरेतर द्वन्द्व. अनन्तरं मुखदोषः, मुखस्य दोषः मुखदोषः षष्ठी तत्पुरुष समासः. अनंतरम सर्वार्थ साधनम, इथे आपल्याला दोन समास पाहायला मिळतील. पहिला सर्वे अर्थाः सर्वार्थाः कर्मधारय समासः. अनंतरम सर्वार्थानां साधनम,
सर्वार्थानां साधनं सर्वार्थ साधनं षष्ठी तत्पुरुष समासः। इदानीम् अस्य श्लोकस्य स्पष्टीकरणं वयं पश्यामः। आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः। शुकसारिकाः, शुकाः च सारिकाः च इतरेतर द्वंद्व समास आपण पाहिला। तर शुकः नाम पोपट, सारिकाः मैना। तर आत्मनः नाम स्वस्य मुखदोषेण, मुखदोषेण बोलण्यामुळे, मुखदोषामुळे काय होतं? बध्यन्ते, बध्यन्ते बांधले जातात। कर्मणी रचना आहे या ठिकाणी बध्यन्ते, लट लकारे कर्मणी रचना तत्र वर्तते। तर ही शुकसारिकाः म्हणजेच पोपट आणि मैना या स्वतःच्या मुखदोषामुळे, बोलण्यामुळे त्या ठिकाणी काय होतात? बद्ध होतात। म्हणजेच काय तर पिंजऱ्यामध्ये त्या बांधले जातात किंवा पिंजऱ्यामध्ये अडकतात। परंतु बकास तत्र न बध्यन्ते, पण तिथं बगळे मात्र बांधले जात नाहीत किंवा ते पिंजऱ्यात अडकत नाहीत। त्याचं कारण काय? मौनम सर्वार्थ साधनम, की मौन पाळणे हे सर्व प्रकारचे अर्थ साध्य करून देणारं आहे। म्हणजेच काय की काही वेळा आपण काहीही न बोलणे हे सुद्धा खूप काही कार्य करून जातं। म्हणून पूर्वापार मौनम सर्वार्थ साधनम ही सुक्ती सुद्धा आपल्याला व्यवहारामध्ये लोक वापरत असताना हे आपल्याला दिसून येतं। त्याचं उदाहरण देखील आपण या ठिकाणी पाहत आहोत की या ठिकाणी शुक म्हणजेच पोपट हा पिंजऱ्यामध्ये लोक सांभाळताना आपल्याला दिसतात। तो केवळ चांगला बोलतो किंवा त्याची वाणी चांगली आहे म्हणून। तर इथं बक म्हणजे बक याचा अर्थ बगळा, तो मात्र स्वच्छंद विहार करत असताना आपल्याला दिसून येतो। इत्यस्य अर्थ हा कहा? मौनम सर्वार्थ साधनम, की बक म्हणजे बगड्याने मौन पाळलं म्हणून त्याला सर्व अर्थ प्राप्त झाले। तो स्वतःचं जीवन स्वतंत्रपणे जगू शकला। मात्र केवळ स्वतःच्या मुखदोषामुळे पोपट मात्र त्या ठिकाणी पिंजऱ्यामध्ये बद्ध झाला। विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढील सुभाषितं हे आपण आपल्या पुढील भागात पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण सांगली शिक्षण संस्था नावाने असलेल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आपला पुढील भाग हा आपल्याला निश्चितपणे पाहता येईल।